पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय रे आळूची गड्डी कशी दिली? 30 रुपयाला। बापरे। आणि हा कोबी? कोबी 50 रुपये किलो। हा वांगी कशी रे? वांगी 30 रुपये। हे बघ मला लसूण पाव किलो दे। टोमॅटो कसे? टोमॅटो 40 रुपये। मला बाई बरं मला पाव किलो दे। आणि हे कसं काकडी कशी दिली? काकडी 40 रुपये किलो। दे पाव किलो दे। फारच भाज्यांचे भाव सांगतोस रे बाबा। आमचा नेहमीचा सदा असताना तर बरं झालं असतं। तू गल्लीत नवीन दिसतोयस। हो आजी, घ्यायचं तर घ्या नाही तर निघा, अशी कोणाची गल्ली नसते। आणि आतापासून मीच इकडे येणार। तू आधी वजन नीट कर, त्याच्यात फसवू नकोस। बरं किती झाले? 360। 350 देईन, 10 रुपये माफ कर। हो मी भावतोल करत नसतो। अगं बाई 500ची नोट कुठे गेली? कमाल आहे, मी इथे ठेवली होती। तुम्हाला फसवायचंच होतं मला वाटतं, हा म्हणून तुम्हाला ती नोट सापडत नाही। ए उगाच काहीतरी बोलू नकोस। मी कशाला फसवू तुला? अहो उगाच आमचा वेळ फालतू मध्ये घालवलाय तुम्ही। हे काय बोलला तू? काय बोला फालतूपणा? कसला फालतूपणा रे? अशी भाषा वापरतोस तू? आईच्या वयाची लेका, लाज वाटायला पाहिजे तुला असं बोलताना। हे काय रे? अहो मग काय आम्ही गरिबांनी पैसा कमवायचा नाही का? मग कमव ना, तुला पैसे कमवायचे खुशाल कमव, इमानदारीमध्ये कमव ना। पण शेतात राबून जी भाजी पिकवली असतीस ना, त्या आईला अशा पद्धतीची भाषा नसती वापरली तू, कळलं ना? 100% सांगतो, दलाल आहेस तू। तिकडे शेतकऱ्यांना लुटता, इकडे सामान्य माणसाला। किती झाले तुझे? 360। ठीक आहे, सर्व सगळी घेतली ना भाजी? हो हा चल। बरं झालं, अगदी देवासारखा धावून आलास। अरे माझी 500ची नोट कुठे गाळ झाली मला कळलंच नाही। आणि नेमकं घरात पैसे देणारं कुणी नाही ना, मला भाजी सुद्धा घेता आली नसते। अगं जाऊ दे ना, आता मी आलोय ना। तू दिले काय मी दिले काय? चल। ए पण मी तुझे पैसे परत करीन ना। आता ही परतफेडीची भाषा कशाला करते उगाच? असं नाही रे, तुला आठवते का तू आमच्याकडे एकदा जेवायला आला होतास? मी इथे राहते मावशी। येतोस का? चल ना घरी, चहा पी। जेवलायस का? जेवायला येतोस का? चल। तुला खरं सांगू का, त्यात एक घास सुद्धा माझ्या घशाच्या खाली उतरत नाही हल्ली। म्हणजे असं का बोलतोयस? कसं आहे मावशी, दुःख पचवण्याची ताकद परमेश्वर सगळ्याच माणसांना देतो असं नाही ना। प्रत्येकाचे असे आपापले एक मार्ग असतात। मी बस स्वतःला कामामध्ये वाहून घेतलेलं आहे। तहानभूक हरवली ना की मग या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो। आपल्याच माणसाने पाठ फिरवली आहे, कोणीतरी जवळच आहे। अरे मग आपणच समजूत काढायची। तो इतका गुणी, जीव लावणारा, तुझी जवळची व्यक्ती ना, ते सगळं विसरे आणि लवकरात लवकर तुझ्या जवळ येईल, बघच तू। गुड मॉर्निंग मॅम। मॉर्निंग। सचिनचा आज पहिला दिवस आहे, तयारी झाली की नाही? हो मॅम, त्यांचा टेबल सेट केलं, एक बुके ठेवलाय। ग्रेट। आणि डेकोरेशनचा? हो मॅम, आपण नवीन स्टाफसाठी करतो त्या स्टाईलनी केलंय। गुड। आणि हा रिफ्रेशमेंट्स? अजून ऑर्डर दिली ना मॅम, देते। व्हॉट इज दिस? रिया, हा चिट्टा, हे एका साध्या एम्प्लॉयसाठी जास्त नाहीये का? साधा? चिट्टा तो साधा नाहीये, पिऊनच्या पोस्टवरून तो आता असिस्टंट मॅनेजर झालाय। खूप मोठी गोष्ट आहे, तो स्पेशल आहे।
गाईज सगळी तयारी झाली आहे ना? आता कधी पण सचिन येऊ शकतो. हो, आणि रिफ्रेशमेंटचं काय? हो मॅम, ऑर्डर दिली मी. ओके, मला काही चुका नको आहे प्लीज. सगळं काही परफेक्ट पाहिजे. आणि बापरे, वेलकम मिस्टर सचिन पटवर्धन. ॲज असिस्टंट मॅनेजर म्हणून पहिला दिवस आहे, सो ऑल द बेस्ट. थँक्यू मॅडम. हे कशाला? ये ना. सचिन, नाव काढलंस बघ तू. आता सर मॅडम लोकांना तू चहा नाही द्यायचा, आम्ही देणार तुला. काय सिद्धू? ये. Sachin, you deserve it. थँक्यू मॅडम. सो सचिन, आपल्या ऑफिसच्या प्रथेप्रमाणे तुला स्वतःच्या ओळख करून द्यावं लागणार आहे सगळ्यांना, आणि थोडा काहीतरी बोलावं पण लागणार. तुम्ही सगळे ओळखताच मला तसं. मी इथे पिऊन म्हणून काम करत असताना सगळ्यांच्याच डेस्क जवळ आलो आहे, चहा कॉफी घेऊन, फॅक्स घेऊन, सरांचे पार्सल घेऊन. त्यामुळे तसं सगळ्यांशी कधी ना कधी बोलणं झालंच आहे. मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे कॉमर्समध्ये. नाईलाज म्हणून आपल्याकडे पिऊनची नोकरी करत होतो. मला कमीपणा नाही आहे अजिबात, पण तरी सुद्धा आज प्रमोशन मिळाले तर खूप छान वाटतंय. रिया मॅडमचे आभार मानायचे मला, त्यांनीच संधी दिली. रिया मॅडम खूप स्ट्रिक्ट वाटतात, पण तशा नाही आहेत. त्यांना काम परफेक्ट लागतं, पण कोणी प्रामाणिकपणे काम करत असेल तर मॅडम त्याला कायम सन्मानानेच वागवतात. मला पण सुरुवातीपासून कायम रिस्पेक्टफुली वागवले. मला वाटतं प्रत्येक प्रामाणिक माणसाला एक संधी मिळायला हवी ना अशी. पण त्याची संधी मिळण्यासाठी रिया मॅडम सारख्या बॉस असणं पण फार गरजेचं आहे. त्यामुळे रिया मॅडमचे आभार. तुमचे पण आभार सगळ्यांचे. बस, थँक्यू मॅडम. रिया, आपण किती वाजता निघूया? कुठे? अय्यो अम्मा, त्या सचिनच्या वेलकम मध्ये मी इथे का आली आहे हे पण विसरली तू?
सॉरी 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 सॉरी. आपल्याला बाहेर एक काम आहे, आपल्याला जायचं आहे म्हणून तू इथे आली आहे. मला लक्षात आहे, मी विसरली नाहीये. तू घाई कशाला करते? काम काय होत राहतं. रिया, टेल मी वन थिंग. तू एक चांगला स्टाफ म्हणूनच इम्प्रेस आहेस ना त्या संचितवर? ऑब्व्हियसली. अजून काय रिझन असणार आहे चिट्टा? नो 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 नो. आय हॅव अ फिलिंग तू त्याच्यात इमोशनली इन्व्हॉल्व होत चालली आहे. प्रेमात पडली आहेस तू त्याच्या. नाही, ऑब्व्हियसली. इल्या, नो वे. कुठी, मी न काळजीपोटी विचारते. तुझं न रिलेशनशिप मधलं लक अजिबात चांगलं नाहीये. तू मनापासनं प्रेमात पडतेस, पण एव्हरी टाइम काही ना काहीतरी होतं. इथे पण रिस्क आहे रिया. आय टेल यू. हे बघ, उगीच आगीत हात टाकू नकोस. चिट्टा, काही गोष्टी नॅचरल असतात, कोणाच्या हातात नसतं. कॉफी संपव, आपण जाऊ. घे गरम. थँक्यू. झाली डिझाईन? हे ओके? ओके. माझ्या ऑफिसच्या आयडीवर मेल करशील? करते. फक्त रेंडरिंग राहिलंय, ते झालं की करते. छान झालं. अनु, अनु, काय आहे? राधा, बेटा दरवाजा उघड ना. बाहेरची पार्टी नाही का वाचलीस? अरे बेटा, तो बोर्ड काय माझ्यासाठी आहे का? चल दार उघड, चल. ए बेटा, तू बाबाला आतमध्ये घेणार नाहीयेस का? तू माझा बाबा नाहीयेस आणि आम्हाला तू इथे नकोयस, कळलं? ए राधा, बेटा तुम्ही असं काय करता रे? अरे चिल का घाबरताय तुम्ही? काय करेल? फार तर फार आरडाओरडी करेल, तमाशा घालेल, जाईल निघून. तुम्ही नका लोड घेऊ, चिल मारा. राधा, बेटा यार, ए दरवाजा उघड ना. ए बेटा, राधा, अनु, आई 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 हात सोड माझा. आकाश, हात सोड तिचा. एक मिनिट अनु, एक मिनिट. माझी मुलगी आहे. मी जर इथं राहिलो असतो तर माझ्या बोटाला धरून चालायला शिकली असते ना ती. ए तुला कळत नाहीये का? आम्हाला नकोयस तू इकडे. बॅगा घे आणि निघ इकडनं, नाहीतर काय बेटा, माझ्याशी नाहीतर पोलिसांना बोलवेन मी. बोला, काय सांगशील पोलिसांना? माझ्या नवऱ्याला मी घरात घेत नाही म्हणून सांगणार आहेस? तू माझा नवरा नाहीयेस. दाखव डिवोर्स पेपर. हे तुझा नवरा नसल्याचा पुरावा दे ना मला. ऐक ना. राधा, अरे ऐक बेटा,
1-0-0. हॅलो सचिन, मावशी, भाऊजी, आप्पा आले. सच्चू, काय रे आजचा दिवस कसा होता बाळा? कसा होता दिवस? हो सांगतो, छान होता खूप. तुला माहितीये मला स्वतःचं टेबल आहे. सचू, आज आई आणि अण्णा जिथे कुठे असतील खूप आनंदात असतील. खूप अभिमान वाटत असणार त्यांना तुझा आज. बरोबर आहे. बोलले जा लवकर, देवापुढचा पेढ्यांचा पुडा घेऊन ये. जा लवकर, जा. अरे हो, जा लवकर. सावकाश सावकाश. जावई बापू, जावई बापू, आता तुम्ही कमावते झालेले आहात आणि थोडा थोडका नाही बरं का, अगदी भरपूर पगार घेणार आहात तुम्ही. हे कशाला आप्पा? नाही, थोडे पैसे ठेवा. अरे वा. वडिलकीच्या नात्यानं देतोय मी. यात ना काहीतरी खाऊ घ्या. काय आप्पा, तुम्ही कौतुकाने दिलेले पैसे खूप आहेत माझ्यासाठी. हो, यशस्वी व्हा. दे पेढा. अरे 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 असू दे बाळा. भाऊजी, तुम्ही यांचं तोंड गोड करा. अगं नाही भाऊजी, खरं तर तुमच्यामुळे यांनी नोकरी स्वीकारली, सो खरं तर मान तुमचाच. घ्या घ्या. बस. अरे वा. अरे घे रे अप्पा. हो हो हो. क्या 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 मावशी, वल्ली त्याचा अर्धा तुडला बरं का. बघितलं का तुझा दादा किती आनंदानं सगळ्यांना पेढे वाटतोय. अगं आनंद म्हणजे काय मावशी? सचूचा आनंद म्हणजे आपल्या सगळ्यांचा आनंद. आप्पा, तू, मी, वल्ली, मी, सनामिका. अरे सचू, ते आज हँडओव्हर होणार होतं, म्हणजे पहिल्या दिवशी होतच ना. आधीच्या माणसाकडनं ती नोकरी नवीन माणसाला नाही का, म्हणजे ते हँडओव्हर ते मॅनेजरचं झालं का आज? विषय बदलून काय होणार आहे का दादा? त्याच विषयावर बोलून तरी काय होणार सचू? त्यांचा नाईलाज होता, त्या गेल्या. म्हणजे तुला माहितीये ती अशी का वागली ते? नाही नाही नाही, कसं माहिती असणार? आता त्या वागल्या तर वागल्या, काय करणार त्याला? वल्ले वल्ले, सौरभराव बोलतायत का? तूच बोलणार आहेस सगळं? दादा, तुला कारण कळलं असेल तर आम्हाला पण सांग ना. अगं खरंच काही नाही वल्ली. अगं पहिला दिवस आहे त्याच्या ऑफिसचा. असिस्टंट मॅनेजर नवरा घरी परत आलाय. आम्हाला बाकीच्यांना काही चहा पार्टी वगैरे मिळणार आहे की नाही? म्हणले तू चहाचं बघ. अगं मी ना आता अळूवड्या केल्या. चहा आणि अळू वड्या मी चहा करून आणते. वल्ली थोडं जास्त टाक ग. मला 2 कप. वा वा वा, आळू वड्या, आळू वड्या. चांगला हात स्वच्छ धुवून येतो. जावई बापू, तुम्ही पण आवरून घ्या जरा. आप्पा, अळू वड्या खायच्या आहे. चला जावई बापू, चला आळू वड्या. सौरभराव, मी काय म्हणतो, आलोच जरा हात पाय धुवून.